नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे जी फक्त रोज सकाळी उठून 1760 प्रोडक्टचं प्रमोशन करत असते. दुसरी तिसरी कोणी नसून आहे घरकोंबडी मनीश्री काकू. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, तुम्हाला एक गोष्ट बोलू का, मी या मनीश्री काकूंचे व्हिडिओज नॉट इंटरेस्टेड मार्क केले आहेत. कारण ना कधी कधी युट्यूब ऑन केल्यावरती यांचे व्हिडिओ समोर येतात आणि मग खूप जास्त नेगेटिव्ह वाइब्स येतात. आता एवढं मी यांचे व्हिडिओज नॉट इंटरेस्टेड मार्क केले आहेत, तरी पण काय माहिती अचानक यांचा 14 डिसेंबर 2023चा एक व्हिडिओ माझ्या समोर आला. तर टायटल होतं यावर्षीचा लेखाजोखा आणि घरकोंबडी मनीश्री काकूंची बादली लिस्ट. म्हणून मी ओपन केलं. तसं तर मी या काकूंच्या बादली लिस्टवर ह्याआधी देखील एक पॉडकास्ट केलं होतं, पण म्हटलं खूप महिने झाले आहेत त्या गोष्टीला, माझ्या पण लक्षात नव्हतं की या काकूंची बादली लिस्ट मध्ये नेमकं काय काय होतं. जसं की मी गेल्याच पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलली होती मंडळी की हा सगळ्यात माझा नाआवडता विषय आहे, त्यामुळे आपल्या ना आवडत्या विषयामधलं मी फारसं काही लक्षात ठेवत नाही. तर मंडळी, त्या व्हिडिओमध्ये या काकूंनी पहिलं तर 2023 मध्ये काय काय त्यांनी अचीव्ह केलं होतं त्याबद्दल बोलल्या. काकूंचं असं म्हणणं होतं की त्यांना पुक्कट्टा आणि पकाव टॉक्स मध्ये जाण्याची संधी मिळाली. खूप लोकांनी काकूंचं कौतुक देखील केलं होतं. पण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी की ह्या काकूंने मग स्वतःहूनच तो व्हिडिओ प्रायव्हेट करायला लावला होता. आता तो व्हिडिओ तर प्रायव्हेट आहे, मग काकूंचं लोकांनी केलेल्या कौतुकाचं काय झालं? मला आता पर्सनली असं वाटते की या काकूंने जसा तो पकाव टॉक्सचा व्हिडिओ प्रायव्हेट करायला लावला ना, तसाच काकूंने या व्हिडिओ मधलं हे जे अचिव्हमेंट पार्ट पण ट्रिम करायला हवा. उगाच कशाला ना तो पार्ट ठेवायचा. आता माझ्यासारखंच दुसरं कोणासमोर हा व्हिडिओ आला, त्यांनी बघितला, हे ऐकून पकाव टॉक्स वर काकूंचा व्हिडिओ सर्च केला तर दिसणारच नाही. मग त्यांना काय वाटेल की या काकू खोटं बोलतायत. जे यांच्या अंधमंद भक्तांमध्ये अजून ऍड होणार असतील ते देखील ऍड नाही व्हायचे. मग त्या व्हिडिओमध्ये काकू बोलल्या होत्या की त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास जॉईन केले होते, त्यांनी खूप बदल केले आहेत स्वतःमध्ये. हो, काकूंनी बदल तर केले आहेत स्वतःमध्ये. आधी या काकू कॉन्फिडेंटली लोकांना मूर्ख बनवत होत्या, पण आता काकू जरा ओव्हर कॉन्फिडेंट झाल्या आहेत. आधी काकू फेक आयडीज बनवून यायच्या भांडायला, लोकांना शिव्या श्राप देऊन निघून जायच्या, पण आता काकू स्वतःहून येतात ओरिजिनल आयडीने आणि एवढ्या चिकट आहेत की लोकांनी एवढं बोलून पण जायचं नाव घेत नाहीत. काकू बोलल्या, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये मला खूप अशा गोष्टी जाणवून आल्या आहेत की माझ्यात कमी सुद्धा आहे, तर ते मी एक्सेप्ट केलं पाहिजे. जर चुकत असेल तर सुधारायला हवं. कोणी सांगत असेल किंवा चूक दाखवून देत असेल माझी, तर नक्कीच ते एक्सेप्ट केलं पाहिजे, माझ्यात बदल केले पाहिजे. काकू बोलल्या, कधी कधी गोष्टी आपण एक्सेप्ट करत नाही कारण विचार करतो आपण समोरचं आपल्याला कसं काय असं सांगू शकते. पण मंडळी, मला असं वाटते ह्या काकूंची पर्सनॅलिटी अर्धीच डेव्हलप झाली आहे. काकूंच्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काकू विसरल्या वाटते की त्याच बोलल्या होत्या, कोण जर चुका दाखवत असेल तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, चेंज केलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे या काकू कधी स्वतःची चूक एक्सेप्ट करत नाही. उलट जर कोणी काकूंची चूक दाखवली तर काकू समोरच्या सोबतच भांडायला जातात. मनीश्री काकू बोलल्या होत्या, निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आणि या वर्षी मी स्वतःमध्ये खूप चेंजेस करणार आहे. अहो मनीश्री काकू, तुम्ही ना आधी बदाम खायला सुरू करा बघू. अहो काकू, 5 महिने होतील आता काही दिवसात तुमच्या बादली लिस्टला. कधी चेंजेस करणार आहात तुम्ही स्वतःमध्ये? खूप जास्त गरज आहे तुम्हाला याची. काकू, हवं तर परत त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास जॉईन करून घ्या. कारण काय आहे ना काकू, जी अर्धी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली होती ना, ती आता परत जर तुम्ही क्लास जॉईन केला तर पूर्ण डेव्हलप होऊन जाईल. काकू असं पण बोलल्या होत्या की मी खूप जास्त आनंदी राहणार आहे कारण युट्यूबवर अप्स अँड डाऊन होतात, व्ह्यूज कमी जास्त होतात, तर ह्या गोष्टींचा मी स्वतःवर परिणाम करून घेणार नाही. मंडळी, ह्या मनीश्री काकूंना यांच्या बादली लिस्ट मधली एकही गोष्ट पाळत नाही आहेत. खरंच कमाल आहे यांची. ह्या स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर म्हणवतात. एवढा मोठेपणा करायला असले व्हिडिओज बनवतात, लोकांना मूर्ख बनवतात आणि मग स्वतःच विसरून जातात. आता हेच बघा ना मंडळी, काकूंचे काही दिवसांपासून व्ह्यूज कोसळले आहेत तर या काकू किती हायपर होतात.
यांना किती राग येतो आणि मग तशीच आयडी बनवून या येतात भांडायला. ह्या काकू किती विसरभोळ्या आहेत ना. ह्या आधी स्वतःच बोलतात की व्ह्यूज कमी जास्त होत राहतात, पण जरा काही यांचे व्ह्यूज कमी झाले की या लगेच पिसाळतात. युट्यूब वरच्या क्रिंज आंटीज मध्ये या काकू नंबर 1 असतील. मनीश्री काकू, आता बघा, तुम्हीच बोलल्या होत्या की कोणी आपल्याला आपली चूक दाखवली तर ती तुम्ही एक्सेप्ट करणार आहात, त्यामुळे बिनबुलाय मेहमान सारख्या येऊ नका इथे. हा, पण तुम्हाला सवयीप्रमाणेच कंट्रोल होत नाही ना, मग तुम्ही हलकं व्हायला येता. अहो, मन हलकं करायचं बोलतेय हो काकू. तर हलकं व्हायला तुम्ही आल्या तर काही हरकत नाही. हा, अतिथी देवो भव. माझी मंडळी आहेतच पुष्पगुच्छ आणि नारळ घेऊन तुमचा सत्कार करायला. काय मंडळी, आहात ना तयार? मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. मंडळी, सध्या काकू ना जरा बिझी आहेत. काय आहे ना, त्यांच्या गावी जत्रा आहे, तर त्याच्या तयारीमध्ये काकूंना व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही. म्हणून काकू हल्ली सारख्या बोलत असतात की मी एक दिवस आड करून व्हिडिओ टाकेन. पण ऍक्च्युअल मध्ये ना काकूंना कोणीच जास्त आता प्रमोशन देत नाही आहे वाटते, म्हणून काकू व्हिडिओ कमी करतायत. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, ह्या काकू प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रमोशन हे करतातच. काकू बोलतात की माझे व्हिडिओ हे स्क्रिप्टेड नसतात. जर स्क्रिप्टेड असते तर मला ते शूट करता आलं असतं. माझे व्हिडिओ हे नॅचरल असतात. जे काही डे टू डे लाईफ मध्ये माझ्यासोबत घडतं तेच मी दाखवू शकते. मनीश्री काकू, खोटं बोलण्याची पण एक लिमिट असते हो. काय हो मनीश्री काकू, तोंडावरती 1-2 किलोचा मेकअप थापून कोण घरची कामं करते हो डे टू डे लाईफ मध्ये? नॅचरल असं काहीच नसते तुमच्या व्हिडिओज मध्ये. अहो काकू, एक बोलू का, तुम्ही जे कॅमेरा समोर गोड गोड स्माइल करून दाखवता ना, ते पण खरं म्हणजे नॅचरल नाही आहे. फेक स्माइल करता तुम्ही. ती स्माइल एकदम कनिंग असते. तुमचं कसं आहे माहिती आहे का, रील लाईफलाच तुम्ही रिअल लाईफ बनवून टाकलंय. मंडळी, काकूंना यावेळी गुढीपाडव्याला त्यांच्या अंधमंद भक्तांमधल्या एकीने नऊवारी पाठवली होती. काकूंचं असं म्हणणं होतं की ती नऊवारी एकदम युनिक आहे. अहो मनीश्री काकू, खरंच युनिकच वाटत होत्या तुम्ही, एकदम जगावेगळ्या. अहो काकू, तुम्ही गुढीपाडव्या अगोदर एवढी साफसफाई उगाच केली तो. त्या साफसफाईमुळे तुम्हाला एकतर वेळ नाही मिळाला व्हिडिओ रेकॉर्ड करायला. आता काकू तुम्ही विचार कराल की ही असं का बोलतेय की मी साफसफाई करायला नको हवी होती. अहो काकू, मी हे यासाठी बोलतेय कारण तुम्ही ती जगावेगळी नऊवारी नेसली होती ना, तर त्याचा पदर मस्त सगळा जमिनीवरचा कचरा काढत होता. त्या नऊवारीला तुम्ही फ्लोर क्लिनिंग नऊवारी बोलू शकता. काकू बोलतात पिवळा कलर कोणालाही सूट होतो आणि मला तर जास्तच उठून दिसतो. अहो मनीश्री काकू, एकतर तुम्ही 1-2 किलोचा मेकअप थापता तोंडावर, त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शूट करताना फिल्टर देखील यूज करता. मग व्हिडिओ मध्ये तर ते तसंच दिसणार ना. विदाऊट फिल्टर आणि विदाऊट मेकअप नेसून दाखवा बघू ती नऊवारी. मंडळी, या काकूंना प्रमोशन साठी एक नऊवारी मिळाली फुकटची. प्लस प्राचीन काकांनी पण नवीन साडी घेतली आहे काकूंना. काकू बोलतात प्राचीनराव दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवाला माझ्याकडे असो नसो नवीन साडी मला गिफ्ट देतातच. आता सोन्याची अंडी देणाऱ्या घरकोंबडीला खुश तर ठेवायलाच हवं ना मंडळी. काकूंने त्या जगावेगळ्या नऊवारी मध्ये रील्स वगैरे ट्रेंडिंग सॉन्ग वर शूट केले आहेत. ओ मनीश्री काकू, मी काय बोलते ऐका ना, तुम्ही कोणतं पण सॉन्ग ट्रेंडिंग असलं की त्यावर रील्स बनवता. अहो पण रील्स बनवण्याआधी लिरिक्स ऐकत जा, स्वतःला तरी पटतात का ते. आता मराठमोळी आणि नखरेवाली वगैरे सगळं ठीक आहे, पण साधी भोळी हे जरा अतिच होतं हा काकू. अहो तुम्ही तुमच्या घरात एवढे ते 2 आरशे लावले आहेत ना, तर त्या आरशात बघा आणि स्वतःला प्रश्न विचारा की खरंच तुम्ही आहात का साध्या भोळ्या. उगाच आपलं ट्रेंडिंग सॉन्ग आलं रे आलं, फोन उचलला, साडी नेसली, 1-2 किलोचा मेकअप थापला तोंडावरती आणि रील शूट केली, असं नसते ना काकू. वर अजून एक ते गोलू मोलू सॉन्ग वर पण तुम्ही रील बनवली होती. अहो काकू, ते गाणं ना एकदम क्यूट लोकांना सूट होते हो, कनिंग लोकांना नाही. तुमचे हे असले भयानक रील्स बघून ना आता एखादं गाणं पण ऐकावंसं नाही वाटत आहे. मंडळी, या मनीश्री काकूंने अजून एक शॉर्ट्स अपलोड केला होता. त्यात प्राचीन काका काकूंच्या साडीचा पदर हातात पकडून चालले होते. तसं तर हे काका नेहमी असेच असतात. ते लहान मुलं कशी शाळेत वगैरे जाताना आईचा हात पकडून चालतात किंवा साडीचा पदर ड्रेसची ओढणी पकडून चालतात, तसंच काहीसं या काकांचं पण आहे. खरं म्हणजे ना, या काकांना जास्त काही बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची संधी मिळत नाही कॅमेरा समोर आणि रिअल लाईफ मध्ये पण. हा मंडळी, तर हे काका काकूंचा पदर पकडून चालले होते. हे बघून मला अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे परवाच बघा त्या टोमल काकू पापाकी परी सारख्या उडत होत्या फ्लाइंग ड्रेस घालून आणि कॅमेरामॅनच्या असिस्टंट म्हणजे काकूंच्या भाषेतला हेल्पर काकूंने गुंडाळलेला तो लाल कपडा हातात घेऊन उडवत होता.
अगदी तसंच काहीसं हे वाटलं मला. असो, तर काकूंनी काहीतरी नाईट क्रीम की कसलं तरी प्रमोशन केलं होतं आणि त्यात काकूंना एकीने कॉमेंट केली होती, अगं नवऱ्याला पण दे थोडं क्रीम, त्याच्या स्किनवर उन्हाचा परिणाम होत असेल. तर काकूंनी रिप्लाय केला, काकू असं बोलल्या, त्यांना गरज नाही आहे, कुठल्या उन्हाचा परिणाम होत नाही, त्यांच्याकडे शक्ती आहे. येस मनीश्री काकू, मला हे पटलं तुमचं म्हणणं. प्राचीन काकांकडे खूप जास्त शक्ती आहे. अहो, आम्ही सगळे तर तुमचा व्हिडिओ कसा तरी जीवावर आल्यासारखा बघतो, पण ते तर तुम्हाला रोज टॉलरेट करतात. खूपच पॉवरफुल आहेत काका. आणि हो, त्यांच्यावर उन्हाचा परिणाम नाही होणार, कारण ते तुमच्या सोबत राहतात. तुम्हाला खूप राग येतो ना, अहो एवढ्या तुमच्या तापट स्वभावाला ते न भीता सामोरे जाऊ शकतात, तर ऊन काहीच नाही आहे त्याच्या समोर. काकूंने अजून एक शॉर्ट्स टाकला होता. त्यात काकूंने त्यांच्या मुलाला विचारलं की काय खाणार, तर तो बोलला डोसा. आता हे तव्याचं प्रमोशन होतं बरं का मंडळी. तर ह्या काकूंने त्याला विचारलं की किती खाणार आहेस. आता या काकूंचं वय 40-45 असेलच. मग या काकूंना एवढी साधी अक्कल नाही की असं विचारू नये. जर मुलांना आवडलं तर ते आवडीने अजून मागून खातील. आई ही कशी असते, जी आपल्या लेकराने एक चपाती मागितली तर त्याला 2 चपात्या देते. पण ह्या काकूंना वेळ नसतो ना, या खूप बिझी असतात, म्हणून या चिकट्यासारखं जेवण करतात. एकदम भातुकलीच्या खेळात करतात ना तसा. खरं तर या काकू एवढ्या मेंटेन आहेत ते या भातुकलीच्या जेवणामुळेच. काकू एवढंसं जेवण बनवतात, त्यामुळे त्यांना अर्धपोटी राहण्याची सवय आहे. आणि हो मंडळी, काकूंचा तो रवा डोसा बघून असं वाटत होतं की काकूंने इडली बनवली की काय त्या तव्यावर. येत तर काही नाही, पण बडाया एवढ्या मारायच्या की काय विचारूच नका. तर मंडळी, अशा आहेत या घरकोंबडी मनीश्री काकू. तुम्हाला यांची गोष्ट कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. आणि याच नोटवर मी आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.